नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरती स्पेशल अशी साबुदाणा खिचडी. तर त्यासाठी इथे लागणार आहे आपल्याला भिजवलेला शाबू, शेंगदाणे आणि एक मोठ्या साईजचा बटाटा. तर आपल्याला सुरुवातीला आपल्या चुलीमध्ये व्यवस्थित असं सरपण, आम्ही सरपणच बोलतो, तर सरपण घालून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ह्या चुलीला पेटवायचं आहे. तर इथं बघू शकतात की आता आपली चूल व्यवस्थित अशी पेटलेली आहे. आता आपण ह्यावर एक कढई ठेवणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला साबुदाणा बनवायचा आहे. तर इथं आपण घेतलेले शेंगदाणे सुरुवातीला ह्या कढईमध्ये घालायचे आहेत आणि घातलेले शेंगदाणे ना आपल्याला व्यवस्थित असे खरपूस परतून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकतात की आपले शेंगदाणे आता व्यवस्थित असे भाजत आहेत. तर हे शेंगदाणे ना भाजल्याच्या नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये व्यवस्थित असे हाताला चटके न बसता व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. तर बघू शकतात आपले शेंगदाणे भाजून रेडी आहेत. तर बघू शकता इथे आपले शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत. तर आपल्याला आत्ता ना कढईमध्ये आपण घेतलेला बटाटा आहे ना ते व्यवस्थित कट करून कढईमध्ये टाकायचं आहे. तर ह्या बटाटा कट केल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून की आपला बटाटा हे काळा पडणार नाही. तर इथे ना आपल्याला त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचे आहे. त्यामुळं ना आपला बटाटा खाली चिटकणार नाही, व्यवस्थित असं छान भाजलं जाईल. तर त्यामध्ये आपल्याला ना तर बघू शकतात की आपण भाजलेले शेंगदाणे इथं गावाकडचे एकदम छान अशा खलबत्त्यावर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. पण इथं वाटताना ते जास्त ओढतच होते, जे खाली पडत होते. तर इथं ना शेंगदाणे एकीकडं आपण वाटून घेता घेताच आपल्याला आपल्या बटाट्याकडेही लक्ष द्यायचं आहे. तर इथं आपल्या बटाट्यामध्ये ना आपल्याला असं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपला बटाटा हा लवकर शिजला जाईल. मीठ घातल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकतात तुम्ही आपण शेंगदाणे वाटायचं आपलं काम चालूच आहे. तर बघू शकतात खलबत्त्यावर शेंगदाणे वाटण्याची मज्जा ही खूप वेगळीच आहे. जे गावाकडे आपण चुलीवर ज्यावेळेस असं स्वयंपाक करतो ना त्यावेळेस खूप खूप भारी वाटतं. एकदम बाहेरच्या वातावरणात हवा आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण, त्यात आपण काहीतरी बनवतो, हे म्हणजे काय वेगळंच आहे ना. तर इथं बघू शकतात की आता मी कसं चुलीमध्ये व्यवस्थित असं आपलं सरपण घालत आहे आणि तुम्हाला इथं दाखवत आहे की आपण जे आपल्या इकडं ते हवा मारण्यासाठी जे फुकणे असते ते नवी फुकणे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथं बघू शकतात की आपला हे कूट जे आहे ना शेंगदाण्याचा ते व्यवस्थित असा रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला ना ओळायचं आहे आपल्या पुढच्या प्रोसेसकडे. तर तुम्ही बघू शकता इथे आपला जे बटाटा आहे ना ते व्यवस्थित असा परतून झालेला आहे. तर त्यामध्ये 1 चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि जेवढा लागेल ना तेवढा आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि हे घातल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर तर इथं बघू शकतात की इथं ना कढई जे ठेवलेली होती ना आपण चुलीवरती खूप जास्त हलवत होती, त्यामुळं ना मी इथं पकडेची मदत घेतलेली आहे. तर आता यामध्ये ना आपल्याला आपण भिजवलेला साबुदाणा मध्ये टाकायचा आहे आणि हा साबुदाणा कढईमध्ये टाकल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित असं आपण परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये ना आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथं एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की सुरुवातीलाही बटाटा शिजताना आपण त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं आणि आता टाकताना ना व्यवस्थित जितकं लागेल तितकंच टाकायचं आहे. जास्त टाकलं तर आपला साबुदाणा खिचडी जास्तच खरट होऊ शकते. तर इथं आपल्याला व्यवस्थित असं ह्याला थोड्या थोड्या वेळानं हलवत जायचं आहे जेणेकरून की आपलं साबुदाणा खिचडी खाली चिटकणार नाही. कारण की चिटकल्याच्या नंतर खाली करपल्याच्या नंतर ही साबुदाण्याची टेस्ट ही खूप वेगळीच येते. करपल्याच्या नंतर ते बिलकुल छान लागत नाही. तर इथे ना तुम्हाला जवळून परत एकदा दाखवते की कसं आपण इथं चुलीमध्ये त्या फुकणीच्या साह्याने कसं फुकत आहोत. बघू शकतात चुलीवर स्वयंपाक करताना किती मज्जा येते, चटके पण तसेच बसतात. इथं आता जवळून तुम्हाला दाखवते की आपलं साबुदाणा खिचडी कशी बनत आहे. तर इथं व्यवस्थित त्याला आता ना आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर एकदम मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे. बघू शकतात किती छान असं आपलं हे चुलीवर बनवलेली साबुदाणा खिचडी छान दिसत आहे, एकदम भारी. आणि आपण चुलीवर जे बनवलेलं कोणताही पदार्थ असतो ते खायला खूप जास्त टेस्टी लागतो. आणि आपल्या शहरी भागाकडे आपल्याला ह्या
ह्या गोष्टींची खूप जास्त आठवण येते आपल्याला. ते होत पण नाहीत करणं. त्यामुळे मी गावाकडे गेले होते आणि इथं चुलीवर मी तुम्हाला साबुदाणा खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे. तर इथे बघू शकतात की आता आपली साबुदाणा खिचडी रेडी आहे आणि ती आपण एका पातेल्यामध्ये काढून घेत आहोत. तर इथं बघू शकतात की आपली साबुदाणा खिचडीचा फायनल लूक किती छान अशी दिसत आहे. तर त्याचबरोबर आपल्याला ह्या साबुदाणा खिचडीसोबत खाण्यासाठी आपल्याकडे येत आहे कच्ची कैरी. तुम्ही बघू शकतात की ह्या कैरीला आता आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. साबुदाणा तर असा आपण दह्यासोबत ते खाल्लाच असेल, पण आज आपण काही वेगळ्या स्टाईलनं आज आपण कच्च्या कैरीसोबत आपली साबुदाणा खिचडी खाणार आहोत. अशी पण चवीला खूप भारी लागते याच्यासोबत हे खाल्ल्याच्यानंतर. तर इथं बघू शकतात की आपण आपला हा कैरी जी आहे ना, ते व्यवस्थित अशी कट करून घेत आहोत. तीही गावाकडची विळी पण बघू शकतात. एकदम जवळून तुम्हाला दाखवत आहे कशी आहे. आपल्या इकडं शहरी भागाकडे वेगळ्याच विळ्या पण असतात. तर इथं तर बघू शकतात की आपण आता आपली ही कच्ची कैरी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. इथं बघू शकतात की आता आपले साबुदाणा खिचडीचा फायनल लूक किती छान असं दिसत आहे. आणि इथं डेकोर करण्यासाठी मी छान असे झाडांचे पानं वगैरे ठेवलेले आहेत. बघू शकतात किती छान दिसत आहे. एकदम जवळून बघू शकतात आपली ही कच्ची कैरी, नंतर आपली साबुदाणा खिचडी ही. आणि असं नाही, साबुदाणा खिचडीसोबत कच्ची कैरी खाल्ल्यास खूप जास्त भारी लागते. तर तुम्ही नक्कीच एकदा असं ट्राय करून बघा. आणि गावाकडे जर गेला तर नक्कीच चुलीवर कोणतेही पदार्थ बनवून बघा. चुलीवरची चव ही वेगळीच असते. ते खायला खूप टेस्टी आणि आपल्या शरीरासाठी पण तितकेच छान असतं, हेल्दी असतं. आणि गॅसवरचं तर आपण दररोज खाऊन कंटाळतोच, पण एक दिवस नक्कीच चुलीवरचं तुम्ही कोणताही पदार्थ बनवून बघा, नक्कीच ट्राय करून बघा, खूप जास्त छान लागतो. तर इथं बघू शकतात की आपली साबुदाणा खिचडीचं फायनल लूक कसा आहे आणि ते किती छान दिसत आहे. तर तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.